नमस्कार मंडळी. आम्ही दोघी मायलेकी अशा छानशा रेडी का झालो आहे, चला तुम्हाला सांगते. त्याआधी काहीतरी दाखवते, मग तुम्हाला लक्षात येऊनच जाईल. बघा हा सुंदरसा बड्डे केक. आता मात्र तुम्हाला लक्षात आलंच असेल की माझ्या मणिमाऊचा बड्डेचं सेलिब्रेशन आहे. हो, माझी पिशू 1 वर्षाची झालेली आहे. किती लवकर मोठी झाली ना. आम्ही हॉलला आलो, सुंदर असं डेकोरेशन आहे, सुंदर असा केक आहे आणि आता तुम्हाला बाकी तयारी दाखवते. 100 लोकांचा हा कार्यक्रम आहे आणि हे पूर्ण जेवण आम्ही घरीच बनवलं आहे. बघा पूर्ण रेडी झालेला आहे आणि खरंच जेवण खूप जास्त टेस्टी झालेलं. फुल व्लॉग माझ्या चॅनलला अपलोड झाला आहे, तो नक्की बघा. इकडे तयारी सुरू होती तोपर्यंत माझी प्रिशू बाहेर बघा किती छान खेळती आहे ना. प्रिशूला असं खेळताना बघितलं की मला खूपच जास्त भारी वाटतं आणि हे सुद्धा वाटतं की माझी पिल्लू किती लवकर लवकर मोठी होती आहे ना. असं इथे प्रिशूचं आणि माझं सर्वांनी औक्षण केलं. माझं औक्षण का केलं तर जसं प्रिशूला 1 वर्ष झालेलं आहे म्हणजे तिचा पहिला वाढदिवस आहे, तसंच माझ्या आईबाबांना सुद्धा 1 वर्ष पूर्ण झाले. त्याच्यामुळे मग माझंसुद्धा औक्षण केलं आणि त्यानंतर केक कटिंग. आता प्रिशूच्या हातामध्ये चाकू देत होती, पण प्रिशू ना अजिबातच त्या मूडमध्ये नव्हती. त्याच्यामुळे मग मीच केक कटिंग केलं आणि केक कटिंग केल्यानंतर सर्वात आधी प्रिशूला चारलं तर तिचे एक्सप्रेशन तुम्ही बघू शकता. तिला ना केक अजिबातच नाही आवडला. याआधी आम्ही अन्नप्राशनच्या वेळी तिला चारलेला तेव्हा तिने आवडीने खाल्ला, पण आता तिने खाल्ला नाही. का बरं काय माहिती. त्यानंतर आम्ही सर्वांना केक दिला. इथे प्रिशूच्या मामासोबत तिची मस्ती चाललेली आहे. जेवणाऱ्यांचं जेवण चाललेलं आहे. आई आणि श्रेया दोघीही बघतात आहे कोणाला काय काय लागतंय तर, आणि मी केक काढून दिला. त्यानंतर जसं जसं झालं तसं शूट केलं, कारण जेवताना कोणाला शूट करायचं नसतं, त्यामुळे मग मी फारसं काही शूट केलं नाही. फुल व्लॉगमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी बघायला मिळतील, त्या नक्कीच बघा. इकडे प्रिशूच्या मामांचं मावशीचं वगैरे जेवण चाललेलं आहे आणि मला काही तिने व्यवस्थित जेवू दिलं नाही. इथे बघा आता मावशीसोबत किती छान खेळती आहे. तिचं असं आहे ना, तिला सर्वच जणं पाहिजे. म्हणजे बाबाला सुद्धा बोलवत होती, मावशीला सुद्धा घेऊन बसली आणि येणाऱ्या जाणाऱ्यांनी तर तिचे खूप जास्त लाड केले, कारण प्रिशू खरंच खूप क्यूट दिसत होती. त्यानंतर बघा माझ्या गोदीत कशी येऊन बसली आहे. पैसे तर आम्हाला फारच समजतात आहे. यावेळेला ना तिने गिफ्टसुद्धा छान घेतले, कार्ड्ससुद्धा घेतले आणि पैसेसुद्धा घेतले आणि नंतर खूप जास्त धमाल मस्ती केली. आता आमचा प्रोग्राम ऑलमोस्ट होत आलेला आहे. त्यानंतर आम्हाला जायचं आहे घरी, कारण घरी काही पाहुण्यांना घेऊन जातो आहे. घरी गेल्यानंतर गिफ्टसुद्धा अनबॉक्स करायचे आहे. प्रिशूला काय काय गिफ्ट्स मिळाले ते मी थोडक्यात प्रिशूच्या बड्डेच्या ब्लॉगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तो व्हिडिओ नक्कीच बघा आणि तुम्हाला कसा वाटला ते मात्र मला नक्की सांगा. घरी आल्यावर तिला आम्ही ड्रेस घालून बघितला, गिफ्ट मिळालेला आणि गिफ्टसोबत आमचं खेळणंसुद्धा सुरू झालं. चला या मिनी ब्लॉगला इथेच एंड करते. कसा वाटला नक्की सांगा. बाय.